बऱ्याच वर्ष झालं बरं का, हे रस्ताच होत नव्हता. मग भावनं मनावर घेऊन रस्त्याचं काम चालू केलं. 2-3 महिन्यातच पूजा केली रामभाऊ गायकवाड यांनी. फुल रस्ता सगळंच काम केलेलं आहे. आम्ही जे व्हिडिओ टाकत होतो चिखलात पाण्यात घुसून, हे आम्हीच होतो. फक्त अशी लय नारळ पूजा करून गेली, पण कुणीच केलेला नव्हता. पण भाऊनं रस्ता पुरा केला. वर्षाला 6 महिन्यांनी नारळ फोडत होते ते. त्यांना पावलाच नाही कधी. पण रामभाऊला पावला. हा. जो आमदार इतकं होऊन मेलं त्यांच्यानं कधी झालं नाही. औदुंबरांना तर म्हणाय ती माझ्याकडे नाही, ती ह्याच्याकडे आहे म्हणायचं, मोहनांनाकडे. मोहनांना रस्ता करायचा, ती आमदार चेअरमन त्यातनं झाला नाही रस्ता. ही रामभाऊ आम्हाला देव होऊन आला. बबनांनाकडे, बबन दादाकडे वाटा पडली, टायर दिसली गाडी, ती आता करू, ती मोरल्या वेळेस करू. म्हणजे बरेचसे पुढारी यायचे नारळ फोडायचे, त्यामुळे कोणावर विश्वास नव्हता. पण आज भाऊचं काम बोलते. मी शब्द देतो की इथून पुढच्या कालावधीत मामा आपल्याला जर एखादा पुढारी येऊन गेला आणि त्याने सांगितलं काम करून देतो आणि ते नाही केलं आणि ते परत जर मताला आला तर आपल्या हातात 2 दगड असली पाहिजे. त्या भाडकावच्या टकुऱ्यात दगड घातला पाहिजे. उघड उघड त्या डोक्यात दगड घातला पाहिजे. राजकारणामध्ये ही लोक मतदानापुरते येते ते. 1000 रुपयानं वाटलं म्हणजे काही ते त्यांच्या घरातलं नाही. कोण कारखान्याचं वाटोळ करतोय, कोण कशाचं वाटोळ करतोय, त्यातनं 1000-2000 लोकांना पैसे वाटतात आणि ते कारखान्याचं पुढे काय वाटोळ होईल, कशाचं वाटोळ होईल त्यांना माहित नसतं. सामान्य माणसाला काय देणं घेणं त्या दळणवळणाची गरज असते. मी आज बाळूमामा शपथेने मामा सांगतो की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत हा रस्ता इथनं पुढचा टप्पा आहे ते गावापर्यंत पूर्ण करून देतो. नाही केलं तर रामा गायकवाडच्याही डोक्यात दगड घाला तुम्ही. रामा गायकवाडच्याही डोक्यात दगड घाला. नमस्कार, लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या ही बाभुळगाव आणि गुरसाळेचा हा रस्ता आहे आणि जे आवक जावक करणारी जी लोक आहेत, जवळ कारखाना आहे, शाळकरी मुले असतील किंवा शेतकऱ्यांना हा रस्त्याचा फायदा होण्यासाठी रामभाऊ गायकवाड या ठिकाणी या रस्त्याचं भूमिपूजन करून आणि लगेच त्याच्यावर तातडीनं मार्ग काढून हा रस्ता चालू केलेला आहे आणि पहिला टप्पा झालेला आहे. आता हा दुसरा टप्पा तुम्ही बघू शकता, हे काम सध्या चालू आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी गावकरी आणि गावातली सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि रामभाऊ गायकवाड सध्या या ठिकाणी उपस्थित आहे. तर अशाच पद्धतीनं नमस्कार. नमस्कार. आता हे बऱ्याच वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता. भूमिपूजन होऊन मला वाटतं फक्त 2-3 महिने झाले असेल, 3-4 महिने झाले असेल सरासरी. लगेच ह्याच्यावरती ऍक्शन घेऊन हा रस्ता पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता दुसरा टप्पा चालू, तर काय भावना तुमच्या? आमची काय भावना, हे पहिला टप्पा 50 लाखाचा भावने आणला मंजूर करून, लगेच दुसरा टप्पा बी मंजूर करून आणला. आता या भागातल्या लोकांचा बऱ्यापैकी प्रश्न मिटला आणि इथून अनेक 2 किलोमीटर काम राहिले. आम्ही आता भाऊंना विनंती केली, बाबा आम्हाला ती 2 किलोमीटर काम पूर्ण करून द्या. तर भाऊ आम्हाला ती काम पूर्ण करून देतील अशी अपेक्षा आहे आमची. आतापर्यंत किती हे झालं? हे बऱ्याच वर्ष झालं बरं का, हे रस्ताच होत नव्हता. मग भाऊनं मनावर घेऊन रस्त्याचं काम चालू केलं. काय प्रमुख अडचणी काय होते शेतकऱ्यांच्या किंवा शाळकरी मुले? शेतकऱ्याला जायला रस्ताच नव्हता. हे चिखल रस्ता राहिलाच नव्हता. हे पाणी वाह्याच रस्त्याने चिखल, पाऊस झाला की चिखल, रस्त्याला कामच दिलं नव्हतं. आजपर्यंत कोणीच काम दिलं नव्हतं. भाऊच्या माध्यमातून काम आलंय. म्हणजे आता जी काय दळणवळणाचा जो प्रश्न होता, अडचणी प्रत्येक गोष्टी येत होती, ते आता कुठं तर बऱ्यापैकी मार्गी लागल्या. बऱ्यापैकी मार्गी लागल्या. हे रस्त्याचं काम असं पूजा केली, हे केली, लय लोकांनी सांगितलं. पण असं कोणाला वाटत नव्हतं ही पूजा केली आणि रस्ता होईल, असं माणसाला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. पण या 2-3 महिन्यातच पूजा केली रामभाऊ गायकवाड यांनी. फुल रस्ता सगळंच काम केलेलं आहे. आम्ही जे व्हिडिओ टाकत होतो चिखलात पाण्यात घुसून, हे आम्हीच होतो. फक्त आमचं असं काम करेल असं वाटत नव्हतं. पण या रामभाऊ गायकवाडने आमचं काम क्लिअर केलेलं आहे. इतकं मनापासून आभार आहे की आम्ही अजून बी मोर्चा राहिला बी ते करतो म्हणले तर ते पण होईल, आम्हाला आशा पूर्ण आहे आता त्यांची. ज्यावेळेस रस्त्याचं पूजन झालं बाबा की रामभाऊ गायकवाड गेला आणि रस्ता करतो म्हणून तिने पूजन पण केलं 1-2-3 वेळेस, एवढा तातडीने रस्ता झाला होईल असं वाटलं होतं का? कधीच वाटत नव्हतं, कोणालाच वाटत नव्हतं. पण ह्या भावने रस्ताच केला. आता लहान थोर माणसं मध्ये ते इतकं भारी म्हणते, ह्या माणसानं कसा केलाच कसा म्हणते सगळे. हे होईल असं वाटत नव्हतं कोणाला. अशी लय नारळ पूजा करून गेली, पण कुणीच केलेला नव्हता. पण भावनं रस्ता पुरा केला. म्हणजे नारळ बरे फुडून गेले, लय फुडून अहो किती नारळ फुडून गेला. वर्षाला 6 महिन्यांनी नारळ फोडत होते ते. त्यांना पावलाच नाही कधी. पण रामभाऊला पावला. हा. काय म्हणताय? जो आमदार इतकं होऊन मेलं त्यांच्यानं कधी झालं नाही. औदुंबरांना तर म्हणाय ती माझ्याकडे नाही, ती ह्याच्याकडे आहे म्हणायचं, मोहनांनाकडे. मोहनांना रस्ता करायचा, ती आमदार चेअरमन त्यातनं झाला नाही रस्ता. ही रामभाऊ आम्हाला देव होऊन आला.
म्हणजे मग आता त्यांचा जो आता त्यांनी एक 2-3 महिन्यापूर्वी ही भूमिपूजन केलं बाबा रस्त्याचं वगैरे हो. वाटलं होतं का रस्ता करतील? रामभाऊ करेल असं वाटलं होतं. आता किती किती दिवसात झालंय पूर्ण सगळी? ही महिन्यात झाली. महिने झालं का? मग आता ह्याच्या अगोदर कुणाकडे गेलता बाबा रस्ता करा म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले? मग बबन दादाकडे वाटा बर. पाहिजे. टायर दिसली गाडी बर. जाऊन. ती आता करू, ती मोरल्या वेळेस करू. ते अशात झालंय. ही रामभाऊ आम्हाला देव होऊन आला. त्यातनं गाडी जात नव्हती, माणसाला चालायचं. म्हणजे तिकडं जाऊन वाटा पडले पण हिथली वाटचाल झाली नव्हती. हा. पण रामभाऊ गायकवाडच्या माध्यमातून ही हा. वाट झाली. तर काय वाटतंय आता पहिल्यामध्ये ना आता मध्ये आता ही पहिला टप्पा झालेला, दुसरा चालू आहे, अजून पुढचा आहे, ती करतील का ती? करतोच म्हणतोय ती. करतो म्हणते ते काय? तर आमदाराकडे आणि बऱ्याच नेते मंडळाकडे जाऊन देखील त्यांच्या घराकडे जाऊन वाटा पडल्या, परंतु ह्या वाट्याचा प्रश्न सुटला नव्हता. परंतु रामभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला असं या शेतकऱ्यांचं म्हटलं जातंय. तर आता हा रस्ता पहिला टप्पा पूर्ण झालाय, दुसऱ्या टप्प्यासाठी चालू आहे, अजून पुढे आहे, तर त्याच्याबद्दल काय पूर्ण झालेलं आहे? रामभाऊनी जे त्यांच्या डोक्यात जे लोकांसमोर जे आश्वासन दिले होते, जे भाऊचा स्वभाव असा शब्दाचा पक्का माणूस आहे. एकदा शब्द दिला की भाऊ ते 100% काम करतात. आणि हे आधी म्हणजे बरेचसे पुढारी यायचे नारळ फोडायचे, त्यामुळे कोणावर विश्वास नव्हता. पण आज भाऊचं काम बोलते. बऱ्यापैकी गुरसाटल्या पंचकृषीतले म्हणजे लोकांच्या ज्या अडचणी होत्या ते बऱ्यापैकी सोडवलेत भाऊने. आता हे 50 लाखाचा रस्ता पूर्ण झालेला आहे. राहिलेला हा 50 लाखाचा टप्पा आज सुरू होतोय. हा कम्प्लीट होऊन सगळं काम मार्गी लावलेले आहेत रामभाऊ. आता शेतकरी म्हणतात की बरेच नारळ फुटलं पण एक नारळ पावला नाही. तर रामभाऊ गायकवाडच्या माध्यमातून नारळ पावल्यासारखं वाटतं. 100% पाहायला सांगत काम दिसतंय ना साहेब. बरं. बघा तुम्ही आज तुम्ही जर येताना तुम्ही मेन हायवे जर म्हणजे उतरला की तिथून सगळे कॉन्क्रीट रोड आहे ते. आणि ती कोणत्याही नेत्याने केले नाहीत, फक्त रामभाऊ गायकवाडने केलेले आहेत. दुसरं कोणीच केलेलं नाही ते. बरं, काय इकडे वंचित करायला भाग असा, तिकडं डांबरीकरण आहे, तिकडं सगळाच भाग वंचित होता. कुठला तुम्हाला डांबरीपासून इकडे कुठला रस्ता नव्हता. या 2-3 वर्षात भाऊने सगळे रस्ते कंप्लीट केलेले आहेत. तुमचं काय मत आहे? तर अशा पद्धतीनं आहे की रामभाऊ भाऊ यांच्या माध्यमातून हे रस्ते कंप्लीट झालेले आहेत. तर भाऊ नमस्कार. तर आता नमस्कार. शेतकरी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, गावकरी आहेत, तर असं म्हणतात की बरेच नारळ फुटले परंतु नारळ कुठं पावला नाही. पण तुमच्या माध्यमातून हे टप्पा पूर्ण पहिला झालेला आहे, दुसरा चालू आहे आणि पुढचा पण टप्पा होईल अशी म्हणतात वगैरे, काय पाहून? आणि मी राजकारण करण्यापेक्षा मी समाजकारणावर प्रत्येक वेळेला भर दिलेला आहे. आणि ज्या वस्तीत गेलो मी जर शब्द दिला तर मी त्या मुख्यमंत्र्याच्या असो किंवा राज्याच्या ग्रामविकास मंत्र्याच्या हात धरून काम करून आणण्याची ताकद माझ्यात आहे. मला ही ताकद संत बाळूमामा असू द्या, शाहू फुले आंबेडकर असू द्या, ह्या लोकांच्या आशीर्वादाने मिळालेली ताकद आहे. ही ताकद काही संपणारी ताकद नाही. हे कालच्या पंचायत समितीमध्ये मी थोड्या मताने गेलो, ठीक आहे, ते जाऊ द्या, पण मी दिलेला शब्द कधीही माघारी घेत नाही. आता आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलं की बबन दादाच्या घराला असू द्या किंवा अभिजित पाटलाच्या असू द्या, ह्या लोकांनी आयुष्यभर कधी नुसतं लोकांना लबाड बोलून सत्ता भोगलेलं आहे. ह्यांच्याच्याने काय होतं हे मला तर वाटत नाही. गुरुसाळ्यात अभिजित पाटील आले होते विधानसभेला, त्यांचं एक भाषण आहे की रामभाऊ, त्यावेळेला माझं 32 करोड रुपयाची कामं झाली की रामभाऊ गायकवाडनं 32 करोड रुपयाची केलेत, मी 40 करोड रुपये. म्हणजे अजून तर मला गुरुसाहेब त्यांचा नारळ फुटलेला दिसत नाही. काल परवा एक 5-4 लाखाचं काहीतरी 5 का 10 लाखाचं काम महानगर वस्तीला झालंय. मी शब्द देतो की हिथून पुढच्या कालावधीत मामा आपल्याला जर एखादा पुढारी येऊन गेला आणि त्याने सांगितलं काम करून देतो आणि ते नाही केलं आणि ते परत जर मताला आला तर आपल्या हातात 2 दगड असली पाहिजे. त्या भाडकावच्या टकुऱ्यात दगड घातला पाहिजे. उघड त्या डोक्यात दगड घातला पाहिजे. राजकारणामध्ये ही लोक मतदानापुरते येते. ते 1000 रुपयानं वाटलं म्हणजे काही ते त्यांच्या घरातलं नाही. कोण कारखान्याचं वाटोळ करतोय, कोण कशाचं वाटोळ करतोय, त्यातनं 1000-2000 लोकांना पैसे वाटतात आणि ते कारखान्याचं पुढे काय वाटोळ होईल, कशाचं वाटोळ होईल त्यांना माहित नसतं. सामान्य माणसाला काय देणं घेणं, त्या दळणवळणाची गरज असते. मी आज बाळूमामा शपथीने मामा सांगतो की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत हा रस्ता इथनं पुढचा टप्पा आहे गावापर्यंत पूर्ण करून देतो. नाही केलं तर रामा गायकवाडच्या डोक्यात दगड घाला. तुम्ही रामा गायकवाडच्या डोक्यात दगड घाला. पण ही जी राजकारणी लोक आहेत ती, ह्या लोकांना कधीही विकास करायचा नसतो. ह्या लोकांना भुलभुलैया लोकांमध्ये करायचे असतात आणि भुलभुलैया करून सत्तेवर बसायचं असतं. मला सत्ता असो अगर नसू, मी मुंबईला जाणार, मुंबईला मुख्यमंत्री असू, कुठलाही सत्तेतला मंत्री असू, त्याचा हातपाय धरून ते काम करून आणणार. आणि माझं गाव, मी आजही सांगतो, माझं गाव भास्करराव पेरे पाटील असू द्या, पोपटराव पवार असू द्या,
राळेगण सिद्धी, अण्णा हजारेंची राळेगण सिद्धी असू द्या, ह्या 4-5 गावामध्ये जर येणाऱ्या काळात नाही आणलं तर नावाचा मी रामभाऊ गायकवाड सांगत नाही. माझं फार मोठं स्वप्न आहे की आमचं गाव नदीच्या वसाहत आहे. माझं महादेव मंदिर नदीला चिटकून आहे. मला 50 कोटी रुपये जर राज्याच्या मुख्यमंत्र्यानं इन्व्हेस्टमेंट करून त्याला प्रस्ताव मागितला आहे. ती माझी इच्छा आहे की 50 कोटीचं काम करायचं. संत बाळूमामाचं गावात बऱ्याच दिवसापासून मागण्या आहे, तिथेही मला सभा मंडप द्यायचा आहे. मी सरपंचाच्या साक्षीने सांगतो की मी अहिल्या भवनसाठी जागा मागतोय. बरेच जागाच उपलब्ध नाही, तिथे 50 लाख रुपये द्यायचं. आणि येणाऱ्या महिन्यात 2 महिन्यात गुरसाळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुद्धा बांधणार आहे. मी जी बोलतो इथं उभा राहिलेल्या माणसाने कागदावर लिहून घ्यायचं, हा रामभाऊ गायकवाड पूर्ण करून द्यायला कटिबद्ध असेल. नाहीतर भविष्यातल्या कुठल्याही मताला मी जर आलो तर पहिल्यांदा माझ्या बी डोक्यात दगड घाला. आणि येणाऱ्या काळात मी सगळेच्या सगळे रस्ते असू द्या आणि जे मी पंचायत समितीत सत्तेत मी नसू द्या, पण मी जे काय पंचायत समितीत वचननामा दिलता तो वचननामा सत्तेत नसताना पूर्ण करून देणार म्हणजे देणार, एवढंच मी सांगतो. तर काही आता जे निवडून आलेले जे कॅन्डिडेट आहेत हा. ते हारातुरामध्येच सज्ज आहेत, हा. परंतु रामभाऊ गायकवाड ही निवडणूक संपल्या काम हातात घेतलंय. नाही, माझा एक स्वभावच आहे, निवडणूक ही राजकारण किती दिवस असतं, मतं मागण्यापुरतं, मतं झाल्यानंतर निकाल लागण्यापुरतं. निकाल लागल्यानंतर पहिलं काम 7च दिवसात हे कॉन्क्रीट टाकून घेतलं. त्याच्यानंतर दुसरं काम चालू झालं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी बुधवारी जाऊन भेटलोय. त्यांनी सांगितलं तुला 75 करोड रुपये देतो विविध विकास कामांना. अजून आमच्या पंचायत समिती सदस्याला, जिल्हा परिषद सदस्याला मुख्यमंत्री कुठे राहतो हेच माहित नाही. त्यांना फक्त काय माहित आहे, हे जे पंचायत समिती झालं की झालं. त्यामुळे मी सांगतो, मी जाहीरपणे सांगतो, मी छातीवर हात ठेवून सांगतो, बाळूमामाच्या शक्तीने सांगतो, मी जर शब्द दिला तर मी 100% काम करून देणार म्हणजे देणार. आता हे काम करत असताना काय आपल्याला अडथळे वगैरे काय आलेले? आता सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाच पैसे देऊन आम्हाला सांगितलं होतं. सरपंच साक्षीदार द्याला, म्हणजे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसमोर पैसे आणायची माझ्यात ताकद आहे. मग विचार करा मी काय करू शकतो ते. त्यामुळे सामान्य माणसाच्या गरजेसाठी मी मंत्र्याला, आमदार सोडावं त्याला तर मी खातच नाही, पण जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला सुद्धा वंगवायचे आणि त्याच्याकडून पैसे हातात हिसकावून आणायची माझ्यात ताकद आहे. येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये माझं गाव राज्यातल्या 4-5च्या टॉप गावामध्ये गुरसाळे असेल ही जाहीरपणे सांगतो. आता निवडणूक संपल्या तुम्ही काम हातात घेतलं, परंतु आता पुढली काय योजना असणार, पुढलं काय धोरण असणार? आणि माझं धोरण मी सांगितलं की मला महादेव मंदिराला 50 कोटी रुपये आणून माझं गाव पर्यटन स्थळात घालायचं आहे. आणि आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ते 16 कोटीचं प्राथमिक आरोग्य केंद्र 50% काम झाले. आणि ते 50 आता दुसऱ्या टप्प्याला 5 कोटी आणले. ते मी लाखात बोलत नाही, कोणाला कोटीच बोलत असतो आणि कोटी दानच बी असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात मी गावातला एकही रस्ता, एकही जिथं म्हणून सामान्य घराला, मला वाटतं भास्कर तुम्हाला विचार का ना घराला रस्ता टाकायचा का नाही, म्हणजे 2 घराच्या वस्तीला सुद्धा मी रस्ता जाणारा सीताराम दादा प्रत्येकाला विचारतोय. माझं गाव वाडी वस्तीचं रस्ता झालं पाहिजे, घरात येणारे रस्ते झाले पाहिजेत. आमच्या हे पप्पू असू द्या, ते नंदू जाधव असू द्या, ह्या लोकांनी एवढ्या चिखलातनं जात होते. मला गणपतीला बोलवलं अजून ते दिवस आठवतो मला. त्या लोकांनी सांगितलं माझी उद्या गाडी जात नव्हती. लोकांनी सांगितलं होतं की हे करावं लागतं. त्यावेळेला मी सांगितलं होतं मी करून देतो. ज्या वेळेला मी करायची संधी आली त्या वेळेला मी माझं गाव प्राधान्यानं घेतलं आणि येणाऱ्या काळात मी माझं गाव 100% 4-5 गावात आणीन. आणि गावच्या पोरांना विकासासाठी किंवा त्या पोरांना रोजगारासाठी 50 कोटीचं ज्या वेळेला मी महादेव मंदिराचं काम करेल त्यावेळेला त्यातनं एक 500 ते 400 पोरांना रोजगार उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीनं रामभाऊ गायकवाड ते कोटीत आणणार, कोटीत बोलणार आणि कोटीतच काम करणार. जिथं घर किंवा जिथं वस्ती तिथं रस्ता पोचला पाहिजे असं माध्यम आहे. परंतु निवडणुका झाल्या, लोक जे निवडून आले ते हारातुरामध्ये सत्कारामध्ये व्यस्त असताना गुरसाळ्याचे रामभाऊ गायकवाड हे कामामध्ये व्यस्त आहेत, काम करून दाखवतात. आणि जे निवडणुकीमध्ये त्यांनी जे वचननामा होता तो 100% पूर्ण करणार हे यांनी म्हटलेलं आहे. आणि या माध्यमातून कामाचा माणूस रामभाऊ गायकवाड म्हणून ओळखले जाणारे हे गाव जे आहे, जसे मोठे मोठे जे राळेगण सिद्धी असेल किंवा अशी चिंचणी गाव असेल, अशा पद्धतीनं आपलंही गाव उंच स्तरावरती गेलं पाहिजे, लोकांनी त्या गावाचं नाव घेतलं पाहिजे, असं हा विजन घेऊन जाणार रामभाऊ गायकवाड आहेत. आणि हा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.